आज आपला ठाकरे येथे प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ फोडण्यात आला. कसा लोकांचा प्रतिसाद आहे काय सांगा? आज तुम्ही तर सकाळपासून बघताय की आज आमचे ग्रामदैवत दत्त मंदिर या ठिकाणी आमच्या परंपरेनुसार या ठिकाणी आज प्रचाराचा शुभारंभ सर्व गावकरी आणि आसपासचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज अतिशय उत्साहामध्ये आमचा आज प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि उदंड प्रतिसाद या जनतेतून आमच्या उमेदवाराला मिळतोय. कारण त्याला तसंच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्र झाल्यामुळं कार्यकर्त्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष काम करतोय आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप हा पक्ष काम करतोय. म्हणून या दोन्ही नेत्यांच्या या प्रमुख पक्षाच्या उमेदवार म्हणून आज आम्ही या ठिकाणी टाकली गावामध्ये प्रचाराचा शुभारंभ केला. सर्व तळागाळातील लोक या ठिकाणी सकाळी 8 वाजता या ठिकाणी मंदिरामध्ये उत्स्फूर्तपणे येऊन या ठिकाणी आज आम्हाला त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. हाय व्होल्टेज म्हणून जरा पाहिलं जातंय आपल्या जिल्हा परिषद गटाकडे. कशा प्रकारे ह्या निवडणुकीकडे पाहतात लोकांचा प्रतिसाद आपल्याला? कुठलंही इलेक्शन हे इलेक्शन असतं, ते सोपं नसतं. कारण शेवटी मतदार हा राजा असतो, त्याचं मत घ्यायचं असतं. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. सर्वांना आम्ही कशा पद्धतीने काम करू असं देखील आम्ही आश्वासन लोकांना देऊन त्या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी वाड्या वस्तीवरती आम्हाला फिरावं लागणार आहे. कारण इलेक्शन हे इलेक्शन असतं, कुठलंही इलेक्शन सोपं नसतं. म्हणून पण जनतेचा आम्हाला प्रतिसाद आहे आणि आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे की या जनतेच्या प्रतिसादामुळं आणि लोकांच्या या आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळं आम्ही या ठिकाणी चांगल्या मताधिक्याने विजयी होऊ अशी आम्हाला खात्री आहे. आपण या ठिकाणी पाहिलं पूर्वीपासून आमदार नारायणआबा पाटील यांच्या गटाकडून उमेदवार असायच्या मोहिते पाटील यांच्या समर्थनार्थ. परंतु आता त्या ठिकाणी 2 गट पडलेले आहेत. त्याचा आपल्याला कितपत फायदा होईल? आज जर बघितलं तर तुम्हाला या तालुक्यामधलं चित्र असं आहे की जे आमदार महोदय सगळ्यांच्या आशीर्वादावरती या ठिकाणी तालुक्यातलं प्रतिनिधित्व करतायत. आम्ही देखील त्यांच्या बरोबर होतो. आदरणीय मोहिते पाटलांचा आशीर्वाद त्यांच्या बरोबर होता. वहिनी साहेब सुद्धा त्यांच्या बरोबर काम करत होत्या. या सर्वांना मिळून आदरणीय जगताप भाऊ यांनी देखील नारायण पाटलांना त्या ठिकाणी या इलेक्शनला सपोर्ट केला होता आणि पवार साहेबांचं राष्ट्रवादी तुतारी या चिन्हावरती ते उभा होते आणि चांगल्या मताधिक्याने सर्वांच्या सहकार्याने निवडून आले. पण निवडून आल्यानंतर ज्यांनी सहकार्य केलं त्याच लोकांना त्यांनी पायाखाली तुडवण्याचं काम सुरू केलंय. मोहिते पाटलांना बी त्याच पद्धतीनं त्यांनी अशी भाषा वापरतात की मला माझी ताकद बघायची आहे, मला कुणाच्या सपोर्ट शिवाय हे इलेक्शन जिंकायचंय, अशा पद्धतीची गमेट या आमदार महोदयांना या ठिकाणी दिसते. त्याच्यामुळं सर्व घटक आज तुम्हाला सांगतो, तुम्ही जर चित्र बघितलं तर नारायणआबा पाटील ज्या पद्धतीनं 1.5 वर्षापूर्वी इलेक्शनच्या अगोदर ज्या पद्धतीने वागत होते आज म्हणतात की मला माझी ताकद बघायची, मला एकट्याला इलेक्शनला सामोरं जायचंय. अशा पद्धतीनं आता येत्या काळामध्ये मतदार राजा काय निर्णय घेतोय ते पाहावं लागेल. परंतु अशा पद्धतीनं सगळ्याचा सपोर्ट घेऊन आमदार झाल्यानंतर सगळ्यांना तुम्हाला त्या ठिकाणी विनाकारण काय म्हणतात त्याला की अशी भूमिका घ्यायची की जणू काय मीच सर्वस्व आहे, मी माझ्या जीवावरती आहे, अशा पद्धतीची आमदार मोहयांची भावना आहे. आता या इलेक्शनला जनता जनार्दन आणि नेते मंडळी निर्णय घेतील. आपण भाऊंकडे गेला होता, माझ्या आमदार त्यांच्याकडे गेला होता. काय त्या ठिकाणी आदरणीय जगताप भाऊंच्या तालमीमध्ये मी तयार झालेलो कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं त्यांचा आशीर्वाद हा माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि ज्यावेळेस मी त्यांना फोन केला की भाऊ मला यायचंय, तर ते म्हणले अरे तुम्ही दोघं पण या. आणि त्या ठिकाणी त्यांनी आमचं औक्षण करून आम्हाला या इलेक्शनसाठी या निवडणुकीसाठी पूर्णपणे सगळ्या समर्थकांना त्यांनी सांगितलं की सुभाष गुळवे यांच्या पाठीमागे उभा राहा, असा भाऊंचा देखील आम्हाला आशीर्वाद आहे. पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले की जे माजी आमदार कन्याकुमारी शिंदे आहे हे प्रत्येक वेळेस गटातटावर गटातटावर टीका करत होते. परंतु आता त्यांना कुठेही कार्यकारी प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांनी भाजपाशी युती केलेली आहे. असं नाही. सुनील तळेकर जे काय बोलतात ते तुम्ही बघितलं, वेळोवेळी त्यांची विधानं जर बघितली तर अतिशय हास्यास्पद असतात. की आज जर बघितलं करमाळा तालुक्यामध्ये संजय मामा शिंदेनी ज्या वेळेस या तालुक्याचं नेतृत्व करत असताना प्रत्येक गावामध्ये
त्यांचं काम तुम्हाला सांगतो दिसतंय. कुठलंही संजय मामा गटातटाचं राजकारण करत नाहीत. संयमी शांत असं ते नेतृत्व आहे. आणि जर आमच्या पश्चिम भागामध्ये जर बघितलं तर आज आमचा डिक्सळ कोंढरा चिंचोलीचा जो पूल आहे तो 55 कोटी रुपये संजय मामाने आदरणीय अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळं त्या सप्लिमेंटरी बजेटमुळं मध्ये आम्हाला 55 कोटीचा निधी मिळाला आणि आमच्या या 50 गावांचा प्रश्न हा संजय मामामुळेच मार्गी लागलेला आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि संजय मामा हे समीकरण अतिशय तुम्हाला सांगतो या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे. आणि सुनील तळेकर यांना 5 तारखेला कळेल की यांना तुम्हाला सांगतो जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी सांगितले की म्हणजे मामांना कुठे प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांनी आता युती करायला सुरुवात केलेली आहे. ही युती मामांनी एकट्याने केलेली नाही. हे वरच्या पातळीवरनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारातून या जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली युती झालेली आहे. हे एकट्या संजय मामांनी आणि एकट्या आदरणीय दिदींनी केलेली नाही. ही युती पक्षाने घडून आणलेली आहे आणि पक्षाची ही युती आहे. असं कुणी सुनील तळेकर काय बोलला याला फारसं महत्व आम्ही देत नाही. होईल का? कारण की राष्ट्रवादी आणि बीजेपी निश्चितपणे लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये पूर्णपणे जनजागृती आहे. कुठेही क्रॉस वोटिंग होणार नाही. आमच्या घड्याळ आणि इथं या पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये घड्याळ या चिन्हावरती 2 मशीन आहेत. तिथं ते पण मतदान करणार आणि कुर्टीगाणामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी हे कार्यकर्त्यांना सांगायची गरज नाही. सर्व कार्यकर्ते त्याच्यामध्ये सुज्ञ आहेत. आज जर आपण बघितलं कारखान्याला वगैरे 20-20 मतदान लोक हुडकून करतात. आता हे 2 चिन्ह हुडकायला फार काय वेळ लागणार नाही. अतिशय लोकांना 2 पाठ चिन्ह आहेत. त्याच्यामुळे कुठेही क्रॉस वोटिंग होणार नाही. चांगल्या मताधिक्याने आमचे उमेदवार विजय होतील. या ना गेल्या बऱ्याच वर्षांपासून गेल्या बऱ्याच दिवसांपासून या निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा लोकांची संपर्क साधता कशा प्रकारे आपल्याला 100% मला अतिशय मोठा प्रतिसाद मिळतोय आणि सर्वसामान्य जी कामं मी गेल्या अनेक दिवसापासून करतो, तळागाळातल्या लोकांची कामं करतो, त्यामुळं आमच्या भागातल्या सर्व युवक मंडळींचा, सर्व कार्यकर्त्यांचा, जनतेचा आधार माझ्या पाठीशी होता आणि त्यामुळे ते सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून, एक सर्वसामान्यांचा माणूस म्हणून या ठिकाणी मला माझ्या पार्टीने, माझ्या या युतीने उमेदवारी दिलेली आणि निश्चितपणे माझा विजय सुभाषाबांच्या बरोबर असल्यामुळे निश्चितपणे विजय संपादन करणार आहे मोठ्या प्रमाणात. दुर्गाणाकडे सुद्धा बऱ्यापैकी लक्ष आहे. हा त्या ठिकाणी कोणाची आपली म्हणजे काय आता काय झालंय की केतुरगाणामध्ये जे काही समोर उमेदवार काढणार होते त्यांचे उमेदवार कोण अजूनही ठरत नाहीत. मला तर वाटतं विड्रॉल सगळेच करतात काय असे शंका सुद्धा माझ्या मनात आली. त्यामुळं आज परिस्थिती अशी की निवडणूक असते ती आता ती पार्टी ठरवणार आहे कुणाला उमेदवारी द्यायची कुणाला नाही द्यायची. परंतु त्यांच्यामध्ये नाराजीचा फटका आज तुम्हाला 5 वाजेपर्यंत दिसेल की उमेदवारावरून त्याच्यातले बरेच लोक आमच्या बरोबरच आहेत, परंतु उमेदवारी त्या ठिकाणी भरलेली होती. पण सगळेजण आमच्या बरोबर समर्थनाला आहेत. रात्री पण बऱ्याच लोकांशी माझं संभाषण झालंय. इतका मोठा प्रतिसाद आजपर्यंत कधीच पाहिला नव्हता आणि तेवढा मोठा प्रतिसाद मला या निवडणुकीच्या निमित्तानं आता दिसतोय. पंचायत समिती जिल्हा परिषदचे आमचे दोन्ही उमेदवार म्हणजे कुर्टी पंचायत समिती गणातले आमचे नाना झाकणे असतील तेही उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील. कुर्टी जिल्हा परिषद गटामधला अद्भुत असा विजय असेल. पाटील गटाचा या पश्चिम भाग माहिती म्हणून तालुक्यामध्ये ओळखला जातोय. त्यावेळेस या ठिकाणी कुठे कुठे म्हणता तुम्ही? पश्चिम भागाला हा पाटील गटाचा या ठिकाणी ह्या पालिकेला किंवा या ठिकाणी पाटील गटाला मानणारा तुम्ही जर निश्चितपणे जर पाहिलं वेगवेगळ्या निवडणुका तर बालेकिल्ला वगैरे तसं काय म्हणता येणार नाही. या ठिकाणी सुभाषाबांचं काम मोठं आहे. बारामती अॅग्रोच्या माध्यमातून आमचा ऊसपट्टा आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी जी कामं झालेली आहेत ती कामं जर पाहिली तर आदरणीय नेते अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून फार मोठा जो आमचा हा डिक्सळच्या पुलाचा प्रश्न आहे तो सोडवण्यात आलेला आहे. आणि आमच्याकडच्या या भागातल्या लोकांना राष्ट्रवादीची पूर्वीपासूनची फार मोठी आवड आहे. या ठिकाणी बारामतीच्या टच मध्ये आमची लोक जास्त असतात आणि त्यामुळे मला निश्चितपणे आहे की असा कोणाचा बालेकिल्ला वगैरे म्हणता येणार नाही. सर्वसामान्यांची कामं करणाऱ्या माणसांचा हा बालेकिल्ला आहे.
मताधिक्य आव्हान असतं इथं बऱ्यापैकी पश्चिम भागात. नाही असतं, परंतु ते यावेळेस तुम्हाला जिल्हा परिषदच्या निवडणुकीत दिसून येईल की सर्व समीकरणं बदललेली आहेत आणि त्या समीकरणामुळे या ठिकाणी निश्चितपणे विजय आमचा फार मोठ्या मताधिक्याने झालेला दिसणार आहे तुम्हाला. त्यावेळेस आपल्याला टक्कर देणार असा इथं कोण दिसत नाही. नाही, निवडणुका असतात, आम्ही फार जागरूक आहे आणि त्यामुळं टक्कर वगैरे जरी नसली तरी आम्ही जनतेत मिसळणारी माणसं आहेत आणि आम्हाला मतदारांचा भरपूर जो प्रतिसाद मिळतोय तो आम्हाला 5 तारखेला त्यांनी मतदानातून देणार आहेत आणि निश्चितपणे आमचा विजय मोठ्या फरकाने होणार आहे.